गोकुळ दूध संघाने डिबेंचर स्वरूपातील रकमेतील तब्बल 40% अधिक कपात केल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे। याच निषेधार्थ गुरुवारी संतप्त शेतकऱ्यांनी गोकुळ दूध संघावर जनावरांसह मोर्चा काढला। विरोधी गटाच्या संचालिका आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हा जवाब दो मोर्चा शासकीय विश्रामगृहापासून सुरू झाला। मोर्चात दुभती जनावर आणल्यानं पोलिसांनी विरोध केला, मात्र आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घालत गाई म्हशींसह पुढे सरसावण्याचं ठरवलं। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचा प्रकारही घडला। ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। पोलिसांनी मोजक्या शिष्टमंडळाला आत पाठवण्याची विनंती केली, मात्र संतप्त शेतकऱ्यांनी गेटवर धडक देत आत प्रवेश केला आणि व्यवस्थापनाला जाब विचारला। मोर्चा दरम्यान जय श्रीराम आणि आमदार अमल महाडिक यांच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेलं। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आमदार सतेज पाटील विरुद्ध शौमिका अमल महाडिक गटातील संघर्ष उफाळून आला। आंदोलनानंतर झालेल्या चर्चेत गोकुळचे माजी चेअरमन आणि संचालक अरुण डोंगळे यांनी शेतकऱ्यांचा विचार करून आणि सर्व संचालकांशी चर्चा करून दिवाळीपूर्वी दूध उत्पादकांना गोड बातमी देऊ अशी ग्वाही दिली। तिने मुद्दा मांडला 13-14-15% डिबेट देत होता, आता 40%वर गेलेला आहे आणि अशा पद्धतीने काय झाला हा त्याचा मूळ प्रश्न होता। पण त्यांच्या 32 वर्ष लक्षात आलं, 32 वर्षापूर्वी चालू झालं, मी 93ला पहिल्यांदा दिली, तर काही वर्ष आम्ही देऊ शकलेलं नाही, झिरो आहे डिबेट देऊ शकलेलं नाही, ते पण त्यांच्यापेक्षा वर्ष पण दाखवली आपल्याला। हजार ज्यावेळी नफा जास्त होईल त्यावेळी ही पद्धत लागू झाली, त्याला मान्य झाली। आम्ही कुठं बरेच वर्ष ब्लँक गेलेत ना, 1 रुपया पण दिलेलं नाही, तेव्हा तुम्ही डिबेटच का दिले नाही विचार आले नाहीत, कोण आलं नाही, तिने मान्य केलं। 32 वर्ष रेकॉर्ड काढलं आणि मी त्याला एकच सांगितलं, 32 वर्षावेळी जे त्यावेळेचे नेते असतील त्यांचे सासरे नेते होते आणि अर्णवकी चेअरमन होते, त्यावेळी सुरुवात झालेला आहे। डॉक्टर कुरेनचं पत्र आलं आणि सगळं त्याला समजून त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे हा विषय व्यापकता हे काय आता काल परवाचा नाही विषय। आता त्यांचा एक विषय आहे की उत्पादकांची गोष्टी झाल्या, तर उत्पादकांना आम्ही दिवाळी आणि कशी गोड करता येईल उद्या आम्ही त्या संदर्भात सकाळ निर्णय घेऊन आश्वासन देऊ। अगदी करेन, हा आता बोला तुमच्या लक्षात आला, आता तुम्ही हुशार आहे बघा, ऐकून त्यांनाही ते मुद्दा लक्षात आला, आम्हाला काय डायरेक्ट मोबदला मिळतो, आम्हाला काय करायचं असं म्हटले ते। डिबेटच्या विषयी सामान्य समाजामध्ये काही गैरसमज झाला किंवा काय ऐकून घ्या, कम्युनिकेशन गॅप राहिली का? नाही, जो आपण घेतोय ना त्याचा जमा खर्च करताना सचिव चुकाले, हा खरा त्यातला हे आहे। तुम्ही सचिव संघटनेचं आमच्या लेखी पत्र आले संघटनेचं जिल्ह्याचं, हे पद्धत आम्हाला चांगली, आम्हाला व्याज मिळते 8%, आमच्याला रक्कम मिळाली, ही पद्धत चालू ठेवावी। मी मगाशी उल्लेख केला त्यांना, नाताजी पाटलांचा मला फोन आला होता, म्हणजे भाजपच्या अध्यक्षाचा, हे चांगलं झाले, माझ्या 2 संस्था एकदम चांगल्या चालल्या आहेत, मी त्यांचा फोन आला, पर्सनल फोन आला होता, हे चांगल्या पद्धतीने चाललेला। ह्याच्यात काय कसा तुम्ही जमा खर्च करता, कसा हे करता त्याच्यावर अवलंबून आहे, आणि मिसअंडरस्टँडिंग झालं तर प्रॉब्लेम येणार, आता एखाद्या उत्पादकाचा मार्ग लावा, मार्ग कसा काढता येईल उद्या आपण निर्णय करू। दरम्यान गोकुळ दूध संघाने प्राथमिक दूध संस्थांना देण्यात येणाऱ्या डिबेंचर रकमेतील 40% कपात केल्याने संस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। जर कपात परत न घेण्यात आली तर दूध पुरवठा थांबवला जाईल आणि गोकुळ समोर उपोषण छेडले जाईल असा इशारा दूध उत्पादक संघटनेने दिला आहे।